नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी.के. अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, विस्मय बघा या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. विस्मय बघा, विस्मयचा समानार्थी शब्द बघा आश्चर्य. या ठिकाणी विस्मय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा, आदित्य हा शब्द बघा सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी काय विचारले? अल्पकाळामध्ये नष्ट होणारे. बघा, अल्पकाळामध्ये नष्ट होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, अल्पकाळामध्ये नष्ट होणारे म्हणजे क्षणभंगूर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चौथा बघा, मनीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी मन पहा, खायला काळ भुईला भार मन आहे. या मनीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, गावाचं प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, गावाचे प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, गावाचे बघा प्रवेशद्वार त्यांना वेस या ठिकाणी असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा, अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, अनुराग म्हणजे प्रेम. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, भांडवलशाही या ठिकाणी साम्यवाद या शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, पर्वणी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, पर्वणी म्हणजे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुर्मिळ संधी या ठिकाणी पर्वणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, चाकरी बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा, हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, चक्री बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अब्रू, अत्तर, पेशवा बघा अब्रू, अत्तर, पेशवा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, हे सर्व शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे. बघा, या ठिकाणी 100 या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. बघा, शब्दाचे 100 म्हणजे बघा विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला सामान्य नाम ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी पुरुष या ठिकाणी बघा सामान्य नाम असेल तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहिला असेन. बघा, मी चित्रपट पाहिला असेन बघा या ठिकाणी वाक्य आहे. तर ते वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी चित्रपट पाहिला असेन. बघा, मी चित्रपट पाहिला असेन बघा हे वाक्य पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा, प्रयोजक क्रियापद म्हणजे बघा विदूषकांनी मुलांना हसविले या ठिकाणी बघा प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा,
शब्दाची संधी या ठिकाणी आपल्याला सांगायची. अधोगती बघा या ठिकाणी एक शब्द आहे, तर अधोगती बघा या ठिकाणी शब्दाची संधी आपल्याला सांगायची. अधोगती. बघा विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गायीने गवत खाल्ले. बघा गायीने गवत खाल्ले. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायची. गायीने. बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गायरान. बघा या ठिकाणी एक शब्द आहे, तर गायरान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? गायरान, गायीचे रान. बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. अर्जुन. बघा पार्थ आणि बघा धनंजय. अर्जुन बघा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना बघा आत्मचरित्र या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा ओनामा करणे. बघा ओनामा करणे या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पाताळ यंत्री. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पाताळ यंत्री म्हणजे बघा अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाल, अनारसा, ताळा. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा नाल, अनारसा, ताळा. बघा हे सर्व शब्द बघा तेलुगू या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा शब्दाचे विकारी आणि अविकारी असे 2 प्रकार पडतात. या ठिकाणी अविकारी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक 4 या क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा मी अभ्यास करत असे. बघा भविष्यकाळामध्ये गेलेला आहे. बघा मी अभ्यास करत असे. बघा असे. बघा मी अभ्यास करत असे नाही. बघा या ठिकाणी रीती भूतकाळाचं वाक्य आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 मी अभ्यास करत असे. बघा हे वाक्य रीती भविष्यकाळ रीती भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? बघा अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल. बघा स्वर संधी या ठिकाणी अरुणाचल या शब्दामध्ये संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे. शहरात. बघा त इ आ हे कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? शहरात खूप लोक राहतात. त इ आ हे कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज बघा हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. बघा या ठिकाणी शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. उंट बघा या ठिकाणी शब्द आहे. शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. बघा सांडणी या ठिकाणी योग्य आपले विरुद्ध लिंगी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अक्का, अण्णा, अक्का, अप्पा. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा अक्का, अण्णा, अप्पा बघा हे कानडी या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा विधायक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. विधायक. बघा विधायक बघा या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द विध्वंसक. या ठिकाणी विधायक या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कंठस्नान घालणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कंठस्नान घालणे. बघा ठार मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसुंधरा या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? वसुंधरा. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. जमिनीखालून जाणारा रस्ता. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा भुयार या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घाऊक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घाऊक. बघा घाऊकचा बघा किरकोळ, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो तो गुण खालीलपैकी कोणता असतो? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. तर त्यांना या ठिकाणी तितिक्षा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा वाजी म्हणजे घोडा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा सुप्रसिद्ध म्हणजे कुप्रसिद्ध, ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. जे टाळता येऊ शकत नाही, बघा जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना अपरिहार्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी बघा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा स्वामी या कादंबरीचे बघा लेखक बघा रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 6 विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा वि.वा. शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जास्त जुळणारी म्हण या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. असतील सीते तर जमतील भूते, बघा असतील सीते तर जमतील भूते जास्त जुळणारी म्हण आपल्याला सांगायचे. हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे. बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आभाळ ठेंगणे होणे, बघा आभाळ ठेंगणे होणे म्हणजे बघा आत्या आनंद होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बघा विशेषण या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे. बघा गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? गिरीश हा शब्द बघा गिरीश बघा या शब्द स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामूची बहीण हुशार आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळख आहे. रामूची चा ची चे, बघा चा ची चे बघा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय असतात. बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रतिवर्ष या ठिकाणी शब्द आहे. बघा प्रतिवर्ष बघा हा शब्द कोणत्या एका समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. अव्ययीभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी भोजन केले होते, बघा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्य आहे. बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे. खालीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे? गिरीश. शंकर केशव कानेटकर या ठिकाणी गिरीश यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. आईने बाळाला निजविले, बघा आईने बाळाला निजविले बघा सकर्मक भावी या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. बघा विरुद्ध लिंगी पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचे. हंस, बघा हंसचा विरुद्ध लिंगी पर्याय खालीलपैकी कोणता होईल? तर हंसी, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. बघा विप्र या ठिकाणी एक शब्द आहे. याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विप्र, बघा विप्र म्हणजे ब्राह्मण, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाकरी गाजर अडकित्ता खलबत्ता बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा भाकरी गाजर अडकिता बघा हे शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. बघा वाक्य आहे. बघा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे बघा वाक्य आहे. अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्राटिका, बघा त्राटिका म्हणजे बघा कजाग स्त्री, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास
शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे आहे. दुःखाने सोडलेला लांब श्वास त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बघा सुस्कार या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थंडा फराळ करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, टेट परीक्षा, शिक्षक अभियोग्यता परीक्षा बघा आपल्याकडे बघा 2 PDF आहेत. एका PDF बघा 6,000 प्रश्नांची PYQ PDF आहे आणि दुसऱ्या PDF बघा अतिसंभाव्य प्रश्न आहेत. जर तुम्हाला दोन्ही PDF घ्यायचे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.